ब्रेकनंतर जयम विशेषमध्ये सर्वांचं स्वागत। महिलांवर लैंगिक अत्याचार तसेच जमीन बळकावल्याबाबत गुन्हा दाखल असलेल्या पश्चिम बंगालचा तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याच्या विरोधात भाजपा महिला मोर्चांनी निषेध व्यक्त केलेला आहे। या आंदोलनादरम्यान भाजपा महिला आघाडीने पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह शहाजहान शेख याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शहाजहान शेख याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आणि त्याने केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवण्यात आला। सांगली आणि पुण्यामध्ये भाजपा महिला मोर्चाकडून हे आंदोलन करण्यात आलं। सांगलीमध्ये आणि पुण्यामध्ये भाजपा महिला मोर्चाकडून हे संपूर्ण आंदोलन करण्यात आलं आणि या सोबतच ठाणे आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं। ठाणे आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा शहाजहान विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलेले आहे। त्याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन आणि त्याला फाशी द्या अशी मागणी यावेळेस या सर्व महिलांनी केलेली आहे। ठाणे महिला मोर्चाची मागणी आहे की शहानवाज शेख यांना फाशी झालीच पाहिजे। कुठेतरी त्यांनी जे अत्याचार करत आहेत त्याबद्दल त्यांना ही फाशी झालीच पाहिजे असं आमचं एक तीव्र आंदोलन घेऊन आम्ही हा संदेश तुमच्या माध्यमातून वरपर्यंत पोहोचवतोय। शहानवाज शेख आणि ते जे अत्याचारी पश्चिम बंगालमध्ये त्यांना फाशी झालीच पाहिजे। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे पश्चिम बंगालमध्ये शहाजहान शेख हा तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी होता आणि यांनी गेली वर्षभर त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये महिलांवर अत्याचार केलेत आणि त्या ठिकाणी अनेक जमिनी बळकावलेल्या आहेत। त्या ठिकाणी रेशन घोटाळ्यामधला हा आरोपी होता। हा गेली पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे आणि त्यांचा हा पदाधिकारी होता। गेली 50 दिवस हा फरारी होता। काल त्याला अटक केली। भारतीय जनता पार्टीची मागणी असणार आहे की शहाजहान शेखला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टवर ही केस चालावी आणि त्याला तात्काळ फाशी द्यावी। पश्चिम बंगालमधील संदेशखालीतील महिलांचा लैंगिक छळ केल्याचा तसेच तेथील जमीन बळकावल्याचा आरोप असलेला आणि गेल्या 55 दिवसांपासून फरार असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याला अखेर गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली। न्यायालयाने त्याला 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे। तर अटकेनंतर तृणमूल काँग्रेसने त्याची पक्षातून 6 वर्षांसाठीची हकालपट्टी केलेली आहे। शहाजहानच्या निषेधार्थ संदेशखालीमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक दिवस हिंसक आंदोलन आणि निदर्शनं सुरू होती तसेच राजकीय संघर्षही सुरू होता। शहाजहान याला अटक झाल्याचं वृत्त समजता संदेशखालीमधील स्थानिकांनी मिठाई वाटून जल्लोष साजरा केला। दरम्यान संदेशखाली प्रकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच गरजलेत। क्रूर कर्म्याला ममतांनी पाठीशी घातला असा थेट घणाघात मोदींनी पश्चिम बंगालमधूनच ममतांवर केला। तृणमूलची मनमानी चालू देणार नाही असं म्हणत संदेशखाली प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजले। पाहूयात। टीएमसी के नेता ने संदेशखाली में बहनों बेटियों के साथ दुस्साहस की सारी हदें पार कर दी। जब संदेशखाली की बहनों ने अपनी आवाज बुलंद की, ममता दीदी से मदद मांगी, उन्हें बदले में क्या मिला? मुख्यमंत्री दीदी ने, बंगाल सरकार ने टीएमसी के नेता को बचाने के लिए जो भी कर सकते थे पूरी शक्ति लगा दी। टीएमसी के राज में टीएमसी का ये अपराधी नेता करीब करीब 2 महीने तक फरार रहा। कोई तो होगा ना जो उनको बचाता होगा।
दरम्यान संदेशखाली प्रकरणावर विरोधक गप्प का आहे असा थेट सवाल सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विचारला. पाहूयात. बीजेपी के दबाव में आखिरकार कल बंगाल पुलिस ने आपकी ताकत के सामने झुक करके उस आरोपी को गिरफ्तार करना पड़ा. मुझे सबसे ज्यादा हैरानी इंडी गठबंधन के बाकी नेताओं को देखकर होती है. इंडी गठबंधन के बड़े बड़े नेता संदेश खाली पर आंख, कान, मुंह, गांधी जी को जो 3 बंदर देना है उन 3 बंदरों की तरह आंख, कान, नाक, मुंह सब ये बंद करके बैठे हैं. दरम्यान कोण आहे हा शहाजहा? पाहूयात. शहाजहा शेख तृणमूलचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांचा निकटवर्तीय. संदेशखालीत तृणमूलचा ब्लॉक अध्यक्ष. आधी फेरीवाला 2003 मध्ये स्थानिक राजकारणात त्याने प्रवेश केला. समाजसेवेच्या नावाखाली परिसरात दमदाटी करण्याचा आरोप. शहाजहावर दुहेरी हत्याकांडाचाही आरोप आहे. शहाजहाकडे करोडोची संपत्ती असल्याचा दावा. तर शहाजहा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोळंबी लागवडीसाठी त्यांची जमीन बळजबरीने हडप केली आणि अनेक वर्ष त्यांचा छळ केला, तसेच लैंगिक छळ केला असा आरोप अनेक महिलांनी केला. या भागात शहाजहा अनुपस्थित असल्यामुळे महिला या प्रकरणाविषयी उघडपणे बोलू लागल्या. त्यांनी केवळ शहाजहावरच आरोप केले नाही, तर त्याचे निकटवर्ती आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते उत्तम सरदार आणि शिवप्रसाद हाजरा यांच्यावर सुद्धा आरोप केले असून गैरवर्तनात सामील असल्याचा आरोप त्यांनी केलाय. उत्तम सरदार आणि शिबू हाजरा यांना अटक करण्यात आली असली तरीही त्यांना कोणतीही शिक्षा झालेली नाही. शहाजहान शेखसह दोघांना शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला सन्मानाने जगायचंय. आमची मुख्यमंत्री एक महिला आहे, पण त्यांनाही आमच्या वेदना समजत नाही. त्यांनी इथे येऊन आमच्याशी बोलावं असं यावेळेस आवाज उठवत या महिलांनी हल्ला केला. अगर कल को कोई आपके मोहल्ले में, आपके गांव में कोई नेता उतरे गाड़ी से और कहे कि इस मोहल्ले वालों अपने अपने घरों की बहु बेटियों को सामने लाओ, मैं देखना चाहता हूं कि कौन सुंदर है और जो सुंदर पसंद आए उसे मैं ले जाकर रेप करूंगा, कैसा लगेगा? अगर कोई किसी पार्टी का कार्यकर्ता आपके सोसाइटी में, आपके घर में, आपके मोहल्ले में जाकर कहे कि तुम्हारे यहां नई बहू आई है, सुना है कि बहुत सुंदर है, आज टीएमसी ऑफिस में भेज दो, रात भर रखेंगे और जब हमारा जी भरेगा तो उसे लौटा देंगे, कैसा लगेगा? यह कोई फिल्म का स्क्रिप्ट नहीं है, यह बंगाल के संदेशखाली में हुआ है. और महिलाओं ने जब प्रोटेस्ट शुरू किया, एक एक महिलाएं सामने आ रही है. कोई भी ऐसा घर में बहू बेटी को उठा ले जाते थे, उसके पता है घर के मर्दों को क्या कहा जाते थे कि पत्नी होगी तुम्हारी, बेटी होगी तुम्हारी, पर अधिकार हमारा है. बंगाल की हालात आज वही हैं जो लालू राज में बिहार के हालात हुए थे. हर जिले में टीएमसी का एक बड़ा गुंडा है, बड़ा गुंडा 10 नीचे वाले गुंडे को पकड़ता है और वो उनका राज चलाते हैं, पता है. तर संदेशखालीमध्ये अनेक महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याचे चित्र बघायला मिळालं. हातात झाडू घेतलेल्या महिलांनी संदेशखालीमध्ये विविध भागात मोर्चा काढला आणि स्वतःची ओळख लपवून या महिला व्हिडिओद्वारे त्यांच्यावर झालेले अन्याय सांगण्याचा प्रयत्न करत होते. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी जायचे, घरात एखादी सुंदर तरुणी किंवा विवाहित स्त्री दिसली तर तिला पक्ष कार्यालयात घेऊन जायचे आणि तिच्यावर अत्याचार करायचे असं भयानक सत्य यावेळेस या महिलांनी बोलून दाखवलंय. টিএমসি পার্টির লোক দেখে যাবে কোন বাড়ির বউ দেখতে সুন্দর. ট্রান্সলেশন: men of the TMC party will come to homes and check which woman is beautiful. In Bangla, they said to journalists, Ke kom boishi, who is how young.
নিয়ে চলে যাবে রাতের পর রাত। They will take us night after night. They say, যতক্ষণ তাদের মনটা না ভরবে ততক্ষণ তোমার রিহাই নেই। Till the time the TMC men were not satisfied, night after night, you have no escape. Who is this man who is charged by the women of Sandesh Khali of mass rape of Bengali Hindu women? And I say this because these women, when they spoke to the media locally, said that they were particularly identified for being married and Hindu. तर एका बाजूला या मतदारसंघामधल्या या सर्व स्त्रियांवर अन्याय सुरू होता आणि दुसऱ्या बाजूला टीएमसीच्या खासदार नुसरत जहाँ या मौज मजा करण्यात दंग होत्या। संदेश खाली हा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे नुसरत यांचा आणि या परिस्थितीत स्थानिक खासदार असल्याने पीडित महिलांच्या पाठीशी उभं राहून त्यांना न्याय मिळवून देणे ही नुसरत जहाँ यांची प्राथमिक जबाबदारी होती। पण समाज माध्यमांवर ज्या प्रकारे तिच्या पोस्ट समोर आल्या त्यावरून असं दिसतं की नुसरत जहाँ तिला निवडून दिलेल्या लोकांप्रती असलेल्या तिच्या जबाबदाऱ्या विसरलीये। ज्यावेळेस संदेश खालीमध्ये इतका तणाव सुरू होता तेव्हा नुसरत जहाँ आपला व्हॅलेंटाईन दिवस साजरा करण्यामध्ये व्यस्त होती। एक फरमान आता है कि कल इलेक्शन है, आप लोगों को नहीं जाना है वोट देने। वोट की पर्ची होती है, आप टीएमसी दफ्तर में जमा करें या जगह बता दिया था वहां जाके जमा करें। और सीआरपीएफ कहां लगाएगा? बूथ के पास लगाइएगा ना। वो 100-200 मीटर पे बैठा रहेगा टेबल कुर्सी लगा के, और पर्ची जमा कीजिए। और नहीं जमा कीजिएगा तो बोलेगा कि सीआरपीएफ चली जाएगी कल। ये चुनाव खत्म होने के बाद, उसके बाद तुम्हारा क्या होगा? तुम दे दो वोट। और जिसने वोट देने की कोशिश की, जिंदा मारकर पेड़ पे लटका दिया गया चौराहे पे, ताकि बाकी लोग डरे। 21 लोगों को इस तरह जिंदा लटका दिया गया था। 51 महिलाओं का रेप हुआ था। आरोप यह था कि इन्होंने दूसरी पार्टी को वोट दिया है। तर या संदेश खाली प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 15 फेब्रुवारी रोजी विधानसभेत त्यांचं मत मांडलं आणि यावर ममतांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं। संदेश खाली हा आरएसएसचा बालेकिल्ला आहे आणि इथं तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं। काही वर्षांपूर्वी तिथे दंगली सुद्धा झाल्या होत्या आणि संदेश खाली हे संवेदनशील ठिकाणापैकी एक असल्याचं यावेळेस ममता बॅनर्जी यांनी म्हटलं। तर कोणावरही कधीही अन्याय होऊ देणार नाही असं ममता म्हणाल्या, पण याच्या अगदी विरोधात आपण संपूर्ण चित्र बघितलेलं आहे। मात्र आता संदेश खालीमध्ये ज्याने अन्याय केला महिलांवर, त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीला आता अटक करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा गरजले आहेत। चुकीच्या कामात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही असं आश्वासन ममता बॅनर्जी यांच्याकडून देण्यात आलं आणि ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आपण बघितलं की या माणसाला अटक करण्यात आली। मात्र अजूनही शहाजहान याला अटक म्हणजे पोलीस संरक्षण असल्याचं भाजपाने आरोप केलेला आहे। तृणमूल आणि काँग्रेसचे नेता संदेश खाली इथे महिलांवर आलेल्या अत्याचाराचा आरोपी शेख शहाजहान याला 10 दिवसांची सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र पोलीस कोठडी म्हणजे संरक्षण असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येतोय। कि शाहजहां शेख महफूज ठिकाने पर ममता सरकार की दामने रहमत में कहीं पर महफूज था और अब उसे दोबारा हिफाजत देने के लिए, ताकि वह ईडी और सीबीआई के द्वारा गिरफ्तार न किया जा सके, वो पश्चिम बंगाल पुलिस की मेहमान नवाजी में चला गया है। यासह जयम विशेषमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।